कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं कशी करावी सप्तपदी? अहो नाही दादा, जा जा, काही प्रॉब्लेम नाही। सगळीकडे रांगोळी सांडलीये म्हणूनच तशी डिझाइन बनवून ठेवली आहे आम्ही। होय काय? बरोबर, चला मग। हे पहिलं पाऊल आपल्या दोस्तीचं, कारण आपल्या नात्याची सुरुवात दोस्तीने झाली होती का नाही? ती आयुष्यभर टिकवायची, बाकी काय का होईना। हे दुसरं पाऊल आपल्या सोबतीचं। आयुष्यभर आपण एकमेकांची साथ नाही सोडायची। हे तिसरं पाऊल आपल्या नात्याच्या ताकदीचं। म्हणजे आपलं लगीन झालं होतं का नाही, तेव्हा मी मनात म्हणलं होतं मास्तरीनबाई आमच्या आयुष्यात तर आल्या, पण त्या काय आम्हाला त्यांच्या भविष्यात बघित नाहीत बा। पण आम्ही त्यासनी एवढा जीव लावू, एक दिवस त्या बी आमच्यावर प्रेम करतील। आज तो दिवस आला बघा, ही ताकद आहे आपल्या नात्याची, आहे की नाही? हे चौथं पाऊल आपल्यातल्या विश्वासाचं। आपल्या नात्यातला विश्वास नेहमी टिकून राहायला पाहिजे। आता हे पाचवं पाऊल कशाचं सांगा? कसलं? राहू दे जा। अहो सांगा ना। हो, गोकुळाचं। म्हणजे? हो, म्हणजे लवकरात लवकर आपल्या घराचं गोकुळ होऊन दे, ढिगभर ट्रकभर पोरवून दे, असं मी म्हणत नाही, थोड्या मोठ्यांचं असं सांगणं असते। त्यांनी काय ऐकलं नाही। हे सहावं पाऊल आधाराचं। उन्हाळा असो, पावसाळा असो, वादळ असो, थंडी वारा असो, काही असो, आयुष्यातले ऋतू कितीही बदलले तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही, एकमेकांचा आधार बनायचं। हे सातवं पाऊल कसलं सांगा? तुमच्या आमच्या प्रेमाचं, कधी बी न संपणाऱ्या प्रेमाचं। ह्याच जन्मात नाही, 7 जन्मात न संपणाऱ्या प्रेमाचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।